मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालाला अंतिम स्थगिती दिल्यानंतर या स्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेल्या गोविंद सोळंकी यांच्या कुटुंबियांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अश्विन पांडे यांनी। मीरा भाईंदरच्या दरम्यान ट्रेन ब्लास्ट जो झाला होता त्यामध्ये गोविंद सोलंकी हे मृत्युमुखी पडले होते। त्यांची फॅमिली माझ्यासोबत आहेत, त्यांची जी पत्नी आहे त्यांच्याशी आपण बोलू। आप बताइए कि जिस तरह से फैसला आज सुप्रीम कोर्ट ने लिया है, हाई कोर्ट के फैसले पर रोक लगा दी गई है, क्या कहेंगी आप? क्या क्या न्याय चाहिए, इनको न्याय दो न्याय दो। ये लोग बोलते हैं ना कि इनको छोड़ा है, उसको छोड़ो मत, पकड़ के लेके जाओ, वरना ऐसा करो हाथ काटो, जिसमें बम रखा ना उसका हाथ काट के फेंक दो, कि दोबारा कभी किसका हाथ से बम रखे क्यों निर्दोष को न मारे। मैं यही दुआ करती हूँ, हमको न्याय दो बस, हमको और कुछ नहीं चाहिए, न्याय दो। हाई कोर्ट ने जिस दिन फैसला दिया था उस दिन मैंने देखा आप बहुत दुखी थी, लेकिन आज सुप्रीम कोर्ट के फैसले से कुछ राहत हो रही है आपको? हमको न्याय चाहिए बस, और न्याय के बिना हमको कुछ नहीं चाहिए। क्योंकि निर्दोष आदमी को क्यों मारा? हमने क्या तुम्हारा लेके खाया था? तुम्हारे पास कुछ कर्जा लिया था तो हमको मार देता तो अलग बात के, कर्जा लिया तो मार डाला हमने तुम्हारा कुछ को, मेरा आदमी तो सही था। हा जो फैसला आलेला आहे सुप्रीम कोर्टाचा, आता तुम्हाला न्यायाची जी एक हायकोर्टाची फैसल्यानंतर तुम्हाला जे हे झाला असेल, दुःख झालं असेल, आता तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला काय म्हणायचं आहे याच्याबद्दल? सर्वप्रथम मी सर्वोच्च न्यायालयाच्या या विषयावर धन्यवाद द्यायला इच्छुक आहे, कारण त्यांनी या विषयावर गांभीर्य घेतलं। उच्च न्यायालयाचा जे निर्णय आला होता त्याला पलटून सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला सुद्धा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी हा विषय सर्वोच्च न्यायालयाकडे मांडला। ज्या दिवशी गोविंद सोलंकीजींचा मृत्यू झाला त्या दिवशी आणि 21 तारखेला आलेला जो फैसला होता हायकोर्टात, तो त्या दिवशी तुम्ही सगळे खूप दुःखमध्ये होता। आता सुप्रीम कोर्टाच्या फैसल्यानंतर तुम्हाला आणखीन आता अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्ट जो आहे ते यांच्या विरोधात निर्णय देणार? आम्हाला खूप अपेक्षा आहे सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयाकडे की लवकरात लवकर यांना जास्तीत जास्त मोठी शिक्षा देण्यात येईल। आता सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या फैसल्यावर स्टे लावला आहे, आता यांना अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्ट यांना न्याय देईल। कैमरा पर्सन आसिफ सिद्दीकी से अश्विन पांडे, जी 24 तास, मुंबई।